गावाला वायफाय फ्री आहे सगळ्या, म्हणजे जे टॅक्स भरीन त्याला. पैसे किती घेतले आम्ही? 5,000. लक्षात ठेवा. 7 वर्ष झाले माझ्या गावातले गरीब निराधार म्हातारे, ज्यांना मुलं नाही, गरीब आहे, पोरं सोडून गेले, पोरं चांगले नाही, असे 40 म्हातारे पंचायत सांभाळते. खाणं पिणं, कपडा लत्ता, दुखणं बाणं, चप्पल बूट स्वेटर शाल सगळं देते त्या म्हाताऱ्याला. आणि विशेष म्हणजे त्या कामाला लोकांना देणगी लय दिली. म्हणजे लोक किती चांगले पहा. आज माझा वाढदिवस आहे, माझ्याकडून 2,000 घ्या. आज माझ्या बापाची पुण्यतिथी आहे, आमच्याकडून 5,000 घ्या. त्याच्यात खर्चायला म्हणजे समाजाला किती चांगल्या गोष्टी मान्य आहे बघा. पण आम्ही पुढे होत नाही, करीत नाही. माझे रस्ते चांगले, ऑफिस चांगले, शाळा चांगल्या, अंगणवाड्या चांगल्या. आमच्या तिकडे गावामध्ये 15 फुटाचा रोड असन तर दोन्ही बाजूला जर जागा सोडत नाही आम्ही. 30 फूट जागा आहे, 30 फुटाचा रोड. 4 फूट जागा आहे, 4 फुटाचा रोड. 8 फूट जागा आहे, 8 फुटाचा रोड. जागा सोडायचीच नाही. जागा सोडली का बाबरी मस्जिद झाली. गावात वाद होते, भांडणं होते, कशाला सोडायची. आणि आपण तिथे सिमेंट रोड केला, ब्लॉक बसवले तर लोकांना कळतं हे पंचायतचं आहे, तो पुढे येत नाही, अतिक्रमण होत नाही. अशा गोष्टी सरपंचाने एक एक करायच्या. खूप गोष्टी अशा खूप. कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, आमचा ट्रॅक्टर आहे, दर घरी जातो, दर घरी रोज कचरा घेऊन येतो, त्याचं खत करतो. प्लास्टिक वेगळं घेतो आम्ही. कचऱ्यात खत द्यायचं नाही, प्लास्टिक द्यायचं नाही. महिला मंडळ हात जोडून विनंती आहे, प्लास्टिक कचऱ्यात टाकू नका, प्लास्टिक जाळू नका. जाळलं तर तुम्हाला कॅन्सर होतो. आणि फेकायचं नाही, जमा करून ठेवायचं. मग तुम्ही म्हणाल त्याचं काय करा, सरपंचाच्या दारी नेऊन टाका. ते पाहिजे काय करायचं. आम्ही लोकांना सांगितलं कचरा बाजूला द्या, लोक काय ऐकत नाही. मग एक पिशवी केली आम्ही पंचायतच्या नावाची मोठी. ती पिशवी दिली दर बाईला, प्रत्येक बाईला एक पिशवी दिली. हिच्यात ठोजाय प्लास्टिक, आम्ही घेऊन जाऊ, तरी बाया ऐकत नाही. काय करा, प्लास्टिक कचऱ्यात, पिशवी बाजाराला. मग आता 3 वर्षांनी काय केलं आम्ही, साहेब 20 रुपये किलोनं प्लास्टिक विकत घेतो लोकांकडून. एक तुकडा फेकीत नाही. आता बाया एवढ्या हुशार झाल्या, तिचं तिचं तर ठुतीच. म्हणून म्हणलं मी, रानडुकरं सांभाळणं सोपं नाही.